मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा नोंदलं गेलं। हे प्रकरण समोर आलं आणि संपूर्ण राजकीय वातावरण तापलं। तर काय आहे ही बातमी, चला तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी सृष्टीसाठी आणि तुम्ही पाहताय न्यूज डॉट्स। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीत झालेल्या प्रचंड गोंधळानं राजकारण वेगळंच तापायला सुरुवात झालेली आहे। एका व्यक्तीचं नाव 103 वेळा मतदार यादीत आढळलंय। हे समोर आलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलाय। निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार मुंबईत तब्बल 11 लाख दुबार मतदार नोंदले गेले आहेत। यातील 4,33,000 लोकांची नावे 2-3 नव्हे तर अनेक वेळा नोंदली गेल्यानं मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप आता अधिकच ठळक झाले आहेत। त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून हा मुद्दा सातत्याने मांडला होता आणि आता निवडणूक आयोगानेही हा गोंधळ मान्य केल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे झालेले आहेत। महापालिकेने या परिस्थितीत मतदार यादी स्वच्छ करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला असून 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान 24 वार्डांमध्ये विशेष मोहीम राबवली जाणार आहे। सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही सुधारणा प्रक्रिया केली जाईल। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणातील चुका काही दिवसांत दुरुस्त होऊ शकणार का, हा मुख्य प्रश्न उभा राहतो। याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला एक संयुक्त पत्र देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी वर्षभर नवीन सुधारित याद्या प्रसिद्ध न करणं, अद्याप याद्यांमध्ये माहितीच्या तुळवड्यामुळे निर्माण झालेला गोंधळ, एका वार्डातील मतदार दुसऱ्याच वार्डात टाकण्यासारख्या चुकांवर थेट प्रश्न उपस्थित केलाय। आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया किचकट असून पक्षांना वेळेअभावी प्रभावीरित्या आक्षेप मांडता येत नसल्याचंही त्यांनी नमूद केलंय। एवढ्या मोठ्या घोळात 7 ते 8 दिवस पुरेसे नाही, तर त्यामुळे किमान 21 दिवसांचा अवधी द्यावा किंवा निवडणूक पुढे ढकलावी अशी त्यांची मागणी आहे। मुंबईच्या मतदार यादीतील गोंधळ कितपत दूर होतो आणि निवडणुकांची विश्वसनीयता कशी राखली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणि यावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि तोपर्यंत बघत रहा न्यूज डॉट्स। धन्यवाद।